मंगलवाडी संघासमोर तर धर्माची विकेट. आता मॅच अटीतटीची होणार आहे, मॅच मात्र चुरशीची होणार आहे. मॅच मध्ये आपण पाहतोय रोमांचक आणि रोमांचक प्राप्त देखील होणार आहे. कोणी मैदान सोडू नका, आमच्यासोबत जोडून राहा या स्पर्धेमध्ये. म्हणजे टीम एम्पायर धायटी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 उद्याचा दिवस आहे. अवघे या आणि आवर्जून या स्पर्धेला भेट देखील द्या. या स्पर्धेचं नियोजन पहा आणि या स्पर्धेचं आपण पाहतोय एक दमदार नियोजन उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांना आवर्जून विनंती करतो, सर्व प्रेक्षक वर्गांना देखील आवर्जून विनंती करतो की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहणार आहोत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता विक्रम कवटेकर दाद्या, त्याला मात्र ट्रॉफी दिली जाईल सामनावीरची. आणि ट्रॉफी आम्ही देणार आहोत अर्थातच उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत धायटी शंकरजी तिवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही ट्रॉफी सुपूर्द करतोय. वेलपेड विक्रम कवटेकर दाद्या. आणि बेस्ट लक तुला देखील. आता जाऊया चालू मॅचच्या दिशेने, जास्त वेळ घेऊ नका. चला, आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त 6 मॅचेस कव्हर अप केल्यात, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये जवळपास 13 ते 14 मॅचेस आपणास कव्हर करायचे आहेत. तर थोडीशी घाई केली जाईल, अन्यथा संध्याकाळच्या सत्रामध्ये रिव्ह्यू अगदी आपण पाहतो टीम जवळ नसेल आणि अल्ट्राईजची आपण पाहतो सिस्टीम आपल्या जवळ नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करायची, अन्यथा संध्याकाळच्या सत्रामध्ये ओव्हर कमी करून मॅचेस खेळाव्या लागतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. सर्व टीमला ही विशेष सूचना असेल. धर्मेंद्र पवार आणि नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर संतोष पवार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत राम यांचा पहिला बॉल सरप्राईज डिलिव्हरी होती. पॉईंटमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक रन कंप्लीट केली जाईल. चेंडू मात्र बॉन्डलांच्या दिशेने प्रस्थापित होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 2 पाहायला मिळणार आहेत. दोन बॉल 2 धावा धावफलकावरती आलेत जळव संघाच्या माध्यमातून. यावेळेला काय घडतंय? लेग स्टिक उकडली जाते, काय चेंडू फेकी केलाय, सरप्राईज डिलिव्हरी होती. अगदी सरप्राईज केल्या जाते धर्मेंद्रला, सर्वांना सरप्राईज केलं जात आहे. विकेटचं पतन, त्रिफळाची यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डेस्ट्रॉयड. धर्मेंद्रचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. वेलकम डीजे मास्टर.
स्ट्रायकर गोलंदाज आहेत आणि त्यांनी मात्र त्यांचं काम पूर्ण केलं. धर्मेंद्र पवारची विकेट, जे टार्गेट होतं, जे ध्येय होतं, त्या ध्येयापर्यंत पोहोचले गेलेत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतो धर्मेंद्रची विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. आता अभिमन्यू येणार आहेत. अभिमन्यू आणि संतोष पवार मात्र पार्टनरशिप बिल्ड करतील. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येणार आहे. डॉट बॉलची सांगता बिंदी गेंद. या ओव्हरमधील 4था बॉल पूर्ण. 2 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज राम यांनी. दत्तकृपा जंगलवाडी संघ पाहायला मिळतोय, जो येल्लो जर्सी मध्ये खेळ करतोय, तर दुसऱ्या बाजूने आम्हाला पाहायला मिळते जळव संघ. 2 मातब्बर संघ आहेत. एक महत्वाची स्पर्धा आहे, मानाचा करंडक आहे, मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे, गावच्या अस्मितेची स्पर्धा आहे. आणि या मानाचा करंडक कोण भिनवणार वर्षभर, यासाठी सर्व संघ आमने सामने खेळ करतायत. फटका इनसाइड आउट घेऊन काढलाय, गॅप मध्ये घेऊन काढला होता. इनफिल्ड वरती चेंडू फील्ड होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल रन येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 3. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. यानंतर होणारी मॅच असेल लुझर लुझर मधील, याची देखील नोंद घ्यायची आहे. डफळवाडी विरुद्ध फडतरवाडी, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नॉकआउटची मॅच असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये हेकावे घेतोय, क्षेत्ररक्षक आलेत, कॅच कंप्लीट केली जाईल. सँडी शिंदेच्या माध्यमातून ही कॅच पूर्ण केली जाते. संघाचा दुसरा सलामीवीर तंबूच्या दिशेने पुनर्शा येताना पाहायला मिळतोय. बजाव डीजे मास्टर. गोलंदाजी दर्जेदार होती. 2 विकेट्स मिळवल्यात, महत्वपूर्ण विकेट, आणि फक्त 3 धावा खर्च केलेत. लाजवाब स्पेल आम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने आम्ही जातोय. बॉलिंग मार्क वरती सँडी शिंदे आम्हाला पाहायला मिळतील, तर नवीन बॅटर वैभव पवार. या संघाचा संकट मोचक आहे. संघ ज्या वेळेला संकटामध्ये अडकतो तेव्हा मात्र तो मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि संघाला संकटामधून बाहेर ओढतो, असा वैभव पवार नॉस्ट्राइक एंडला उभा पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करा. सँडी शिंदे यांचा पहिला बॉल ओव्हर दी विकेट. सामना करणार आहेत अभिमन्यू. अभिमन्यू यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कंप्लीट केली जाईल. विकेटचं पतन, जल्लोष केला जाणार आहे दत्तकृपा जंगलवाडी संघाच्या माध्यमातून. प्लीज वेलकम डीजे. थँक्यू, धन्यवाद. सर्वांचं मनोरंजन केलं जात आहे त्यांच्या कलेच्या माध्यमातून, म्हणजेच डीजे ऑपरेटर आणि सर्वांना मंत्रमुग्ध करणारं त्यांचं संगीत लाजवाब. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, संदीप शिंदे यांनी विकेट मिळवले अभिमन्यू यांचे, तर नवीन फलंदाज त्यानंतर मॅक येताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवरती जाऊन पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक असणार आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे. एकच रन येणार आहे. या सिंगलनीची संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 4. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 4 पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. संदीप यांचं आपण पाहतोय. पहिल्या षटकाची लय पकडून गोलंदाजी केली जाते त्यांच्या माध्यमातून.
मॅक्सिमम येतोय. या वेळेला षटकार येतोय. चर्चा केली की या संघाचा संकट मोचक आहे. ज्या ज्या वेळेला संकट ओढवतं अंगावरती तेव्हा तेव्हा वैभव पवार हे संकट खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला सोबत घेऊन चालत असतो. या षटकारांनीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 10 धावा आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आता पाहायला मिळतोय संघ. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक कन्वर्ट झाला तर एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो आणि या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. लास्ट 2 टू गो. वैभव पवार स्ट्रायकिंग एंडवर. फटका अजून एक खेळलाय परंतु चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच कंप्लीट केली जाईल. वैभव पवार अजून एक आपण पाहतोय सितारा जो मावतीला चाललाय. अजून एक झटका लागतोय या टीमला अर्थातच जळव संघाला. बजाव डीजे मास्टर. फटका खेळलाय. स्पेलिंग रिझन वरती हा फटका खेळून काढला जातोय. एक रन दुसऱ्या धावेसाठी धावतोय. पोचला देखील जाईल. या 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. दोन ओव्हरचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 12 लगावले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय राम येणार आहेत गोलंदाजी मार्कवरती. राम येताना पाहायला मिळतील. अराउंड दी विकेट येत आहेत. फक्त 12 धावा खर्च केल्या जातात पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून. दत्तकृपा जंगलवाडी संघ जो या स्पर्धेमध्ये दमदार खेळ करतोय. वारंवार या टीमचे कॅप्टन बोलत आलेत सॅम की आमचा संघ 100% देत असतो परंतु बक्षिसापर्यंत पोहोचत नाहीये. प्रयत्न करत राहा. तुम्हाला देखील एक ना एक दिवस आपण पाहतो यश मिळेल. एक रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 13 धावा. प्ले अँड मिस. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पॅडी गेला होता आणि पॅडीच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना हा चेंडू निर्धाव घेतला जातोय. म्हणजेच आता या ओव्हरमधील 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 13 स्थिर. यानंतर होणारी मॅच असेल आणि या मॅचचा टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. टफळवाडी विरुद्ध टीम फडतरवाडी याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्राच्या रणनीची जाऊन पोहोचले धावा. या वेळेला 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका खेळलाय. इलिमिनेशन कमी, पॉवर कमी. नो मॅच लँड मध्ये चेंडू येऊन डिलिव्हर होतोय. वन बाउन्स फील्ड देखील केला जातोय. अमोल यांच्या माध्यमातून एकच रन येणार आहे. जास्त काही प्रभाव पडत नाहीये या धावफलकावरती. पाहायला गेलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. 18 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल पूर्ण होत असताना 15 धावा. बॉल टर्न समीकरण चालू आहे आतापर्यंत जळव असंघाच्या फलंदाजी करणाऱ्या बॅटरांचं. बॅटर आपण पाहतोय मिस्टर मॅक यांच्या बॅटमधून मॅक्सिमम येतोय. जरासा आपण पाहतोय मोकळा श्वास देणारा फटका. प्रेशर रिलीज शॉट पाहायला मिळेल मॅक यांच्या माध्यमातून. या 6 धावेने संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. 21 रन ऑन अ स्कोर बोर्ड. टीम जळव असंघ. जळव असंघ बोलत असेल की जवळपास 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर उभा करणं गरजेचं आहे.
अजून एक फटका खेळलाय, सरळ दिशेला घेऊन काढलाय, राम येताना पाहायला मिळत आहेत. कॅच कंप्लीट केली जाईल. या मॅच मध्ये दुसरी कॅच मात्र आपण पाहतोय राम यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. एक चांगलं प्रदर्शन आणि टीम एफर्ट चांगले पाहायला मिळत आहेत दत्तकृपा जंगलवाडी संघाच्या माध्यमातून. विकेटचं पतन, फलंदाज मिस्टर मॅक यावेळेला बाद. वेलकम डीजे मास्टर. धन्यवाद. नवीन फलंदाज जितू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. फोर्टी क्षेत्ररक्षक आहे, नॉन स्ट्राइक एंड. बॅकअप होता यावेळेला मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका ओव्हरथ्रो देखील झाला होता. तदनंतर मात्र बॅकअप होता आणि यावेळेला फक्त एक रन येताना पाहायला मिळते. इकडे एक रन येत असताना संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 22. शेवटच्या ओव्हरच्या दिशेने आपण वळणार आहोत बॉलिंग मार्क वरती. प्रकाश येताना पाहायला मिळतात. प्रकाशांचा पहिला बॉल, एक छोटा खेळाडू पाहायला मिळतोय मिड विकेट वरती, त्याला तैनात केलाय. कोवळे हात आहेत त्याच्याने, ते मात्र उद्याचं भविष्य दत्तकृपा जंगलवाडी संघाचे. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा येताना आम्हाला पाहायला मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लगावल्या देखील जात आहेत. सटीक चेंडू, या वेळेला या चेंडूवरती आपण पाहतोय काहीही करता येत नाहीये. उभं करून ठेवलंय, जकडून ठेवलंय बॅटरला, म्हणजे जेतू मात्र या चेंडूवरती अगदी धारातीर्थी पडलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू कंप्लीट होतोय गोलंदाज प्रकाश यांचा. टीम दत्तकृपा जंगलवाडी. त्या फटका जो मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरला जातो. एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फेकी केली जाते. अर्थातच आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एक धावा, 2 धावा. आता या मॅच मध्ये आपण पाहतो जसे धर्मेंद्र पवार, संतोष पवार बाद झाले, वैभवची विकेट गेली, नंतर मात्र सावरायला कोणीही नाही आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळत आहेत जरूर, परंतु या धावा पुरेशा आहेत का हे देखील प्रश्नचिन्ह असेल येणाऱ्या इनिंग मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांसमोर. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चौथा चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 4 बॉल पूर्ण झालेत. आता येणारे शेवटचे 2 चेंडू. चला टॉस करण्यासाठी कॅप्टन येतील लगेच. टीम डफळवाडी आणि टीम आपण पाहतोय अर्थातच फडतरवाडी. लगेचच टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. लोवर फुल टॉस याच्यावरती देखील आपण पाहतोय कोणतीही धाव येत नाहीये. हा देखील चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावफलक 26 वरती स्थिर आहे. शेवटचा बॉल असेल. बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतो दत्तकृपा जंगलवाडी संघाचा खेळ अतिशय A1 दर्जाचा राहिलाय, A1 क्लासचा राहिलाय. आता बॅटिंग मार्क वरतून कशी त्यांची फलंदाजी राहील हे देखील पाहणं गरजेचं. शेवटचा बॉल होता त्याच्यावरती देखील बॅट स्विंग केली जाते. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडला विकेटचं पतन होया, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली जाते. फक्त 1 रन येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. 27 धावा धावफलकावरती जमवत असताना 28 धावांचं आव्हान दिलं जाते जळप संघाच्या माध्यमातून. 24 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील 28 धावा. टीम अर्थातच आपण पाहतो दत्तकृपा जंगलवाडी या संघाला. पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच असेल. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये, परंतु मॅच बघण्याजोगी होणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मैदान खाली करायचंय दत्तकृपा जंगलवाडी, कारण की आता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी टीम येते जळप तोपर्यंत जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस केला जातोय दफळवाडी विरुद्ध फडतरवाडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येणार आहेत आणि या मॅचचा टॉस
या संपूर्ण आपण पाहतोय मंडळाचे खजिनदार खजिनदार यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. अर्थातच आपण पाहतोय विलाजी तिवरे यांच्या माध्यमातून या मॅचचा टॉस केला जाईल. कॅप्टन कल्पेश सबका, कॅप्टन किशोर साळुंखे यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. नॉकआउटची मॅच असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस विन झाले टीम डफळवाडी. डिसिजन देखील आता कळवला जाईल. थोडासा विचार विनिमय केला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. ही नॉकआउटची मॅच आहे, विचार जरूर करावा लागेल. आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय हा रूल आहे. डिसिजन सोबत येताना घेऊन यायचा. जर टॉस विन झाला तर तो डिसिजन तुम्ही लगेचच कळवणार आहोत आणि तो नियम या स्पर्धेमध्ये देखील आपण लागू करतोय, याची देखील नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण निवडलं जात आहे टीम केदारनाथ डफळवाडी संघाच्या माध्यमातून, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅटिंग करावी लागेल फडतरवाडी संघाला. येणाऱ्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम असेल केदारनाथ डफळवाडी आणि बॅटिंग करणारी टीम असेल अर्थातच आपण पाहतोय फडतरवाडी. लो स्कोरिंग मॅच आहे. 28 धावांचं आव्हान आहे. 28 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन बिग हिटर राम आणि त्यांच्या समवेत सँडी. जाऊया मॅचच्या दिशेने. टाकूया पहिला चेंडू. लेट्स स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, सटीक बॉल होता. एक रन येताना पाहायला मिळते. पहिला बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती देखील आम्हाला पाहायला मिळते 1. सरळ दिशेला इनफिल्डला बीट करत असताना वन बाउन्स सीमारेषे पार फरार. मिळताय 4 धावा. चौकार प्लीज डीजे. हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. आता संघाची धावसंख्या चेंडूनंतर स्थिर होताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 3 बॉल पूर्ण होत असताना 5 धावा. 28 धावांचं आव्हान आहे आणि या 5 धावा आलेच जरूर. चार बॉल पूर्ण झाले आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात मिस्टर सँटी यांचे. जितके चेंडू निर्धाव घेतले जातील तितके मात्र आपण पाहतो संभाव्यता विजय होण्याची जास्तीची पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इनफिल्डला बीट चौकार येताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये दुसरा मोठा फटका. या 4 धावेने संघाची धावसंख्या 9चा आकडा गाठते. सँडी शिंदे हे नाव मात्र मोठं आहे आणि या खेळाडूचा खेळ देखील खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला होता लॉंग ऑफ वरती. फटके वारंवार त्या रिझन मध्ये येत असतील तर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात करणं गरजेचं होतं. तैनात केलाय देखील. धर्मेंद्र पवार होता. ओव्हर संपते आता आणि पहिल्या ओव्हरचा खेळ नो बॉल. यावेळेला मात्र आपण पाहतोय नो बॉल आहे. फिल्डिंग पोझिशनचा हा नो बॉल होता.
म्हणजे आता या चेंडूवरती धावा पूर्णपणे आम्ही 2 ऍड करतोय आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. दुष्काळात 13वा महिना बोलायला हरकत नाहीये. येणारा बॉल फ्री हिटचा आमचे मुख्य पंच कळवतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 11. फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढला जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषे पार. फ्री हिटच्या चेंडूवरती आमदार चौकार. या चौकारानिशी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळत आहेत. 15 रन ऑन स्कोर बोर्ड. या दुसरा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी तयार राहायचंय. टीम डफळवाडी आपण फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंग करणारी टीम असेल अर्थात असं आपण पाहतोय फडतरवाडी. डॉट बॉल येतोय धर्मेंद्र पवार यांचा. 15 धावा आले. जवळपास अर्धा रस्ता पार केलाय. वाईड बॉल येतोय आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत धावा 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. फायटिंग स्कोर उभा करायचा होता आणि तो मात्र बॅटरच्या माध्यमातून झाला नाहीये आणि त्या धावा आता डिपेंड करणं थोडंसं अवघड पडतंय. डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवरती थांबावं देखील लागतंय. कॉल आलाय. चेंडू देखील आलाय आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. धावा 17 या ओव्हरमधील धर्मेंद्रचे 2 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धर्मेंद्र पवार यांचे कमी गतीने हाताळलाय. या वेळेला आपण पाहतोय फाईन खेळलाय. फाईन लेग रिझन वरती मिळत आहेत पूर्णपणे 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 रन ऑन स्कोर बोर्ड. टीम दत्तकृपा जंगलवाडी संघ पाहायला मिळेल. लेगबायची धाव आपल्यास पाहायला मिळते ना. एका धावेने संघाची धावसंख्या आता 22 वर जाऊन पोहोचले. ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 22 रन ऑन स्कोर बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळून काढला जाईल. 1 रन कंप्लीट केली जाते. 5व्या चेंडूवरती येते सिंगल रन आणि या सिंगलनीची संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. विजयासाठी 5 धाव्यांची गरज असेल फक्त आणि फक्त. आपण पाहतोय विजयासाठी 5 धाव्यांची गरज असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल डॉट पद्धतीचा येताना पाहायला मिळतोय. आता ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 23. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी आता 5 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. तर जास्त वेळ घेऊ नका. मॅचला लगेच सुरुवात देखील करायची आहे आणि यानंतर होणाऱ्या मॅचचा आम्ही टॉस देखील केला आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नॉकआउटची मॅच असेल. जो टिकून राहील, जो विजय मिळवेल तो मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. सरळ दिशेला खेळून काढलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत अगदी तैनात केलेत. 1 रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. एक चौकार आला तर मॅच फिनिश होऊ शकते परंतु ही मॅच सहजासहजी फिनिश होणार नाहीये.
चौकार येतोय आणि यावेळेला विनिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. अर्थातच बॅटर राम यांच्या बॅटमधून विजयी आपण पाहतोय संघ ठरतोय. विजयाला गवसणी गाठली जाते या स्पर्धेमधील दुसऱ्या विजयाला दत्तकृपा जंगलवाडी संघाच्या माध्यमातून. अडलक बॅडलक टीम आपण पाहतोय. अर्थातच जळव संघ आम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये पराजयाला सामोरं जावं लागतंय जळव संघाला. आणि विजय संघ आपण पाहतोय टीम ठरते दत्तकृपा जंगलवाडी.